लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंदिनी पार्थ आणि जीवा काव्याच्या घटस्फोटाबद्दल घरामध्ये सगळ्यांना कळालेले असते. त्यामुळे मालिनीची तब्येत खूप खराब झालेली असते. मालिनीने पार्थ आणि जीवाचे खूप टेन्शन घेतलेले असते. तिला आता दोघांचा घटस्फोट होणार आहे. ह्यामुळे खूप मोठा धक्का बसलेला असतो. पार्थ आणि जीवा त्यांच्या बाबांना विचारत असतात, नक्की काय झालं आहे आईला? अशी अचानक कशी काय तब्येत खराब झाली? त्या दोघांनाही माहीत नसते त्यांच्या घटस्फोटाबद्दल घरामध्ये सगळ्यांना कळालेले आहे. त्यांचे बाबा त्यांना म्हणत असतात, घरामध्ये डिव्होर्स होतोय, मग अजून काय होणार? तुमच्या आईने त्याचंच टेन्शन घेतलं आहे. त्यामुळे तिची तब्येत खराब झाली आहे. पार्थ आणि जीवा त्यांच्या आईची खूप काळजी करत असतात. त्यांचे बाबा त्यांच्यावर खूप चिडलेले असतात. ते रागामध्ये त्यांना म्हणत असतात, लग्नानंतर प्रेम होत असतं, घटस्फोट नाही. आणि तुमच्या नात्यामध्ये असतील काही दुरावे तर ते घरातच मिटवायचे असतात. त्यासाठी कोर्टाची पायरी नसते चढायची. पार्थ आणि जीवा काहीही बोलत नसतात. कारण पार्थ आणि जीवाने घटस्फोट घ्यायचे आहे असे ठरवलेले असते. जेव्हा नंदिनी आणि पार्थ काव्याकडे फक्त आता 6 महिने असतात. तर आता त्यांचे नाते कोणते वळण घेईल हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.